गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा नगरीतील शिक्षण क्षेत्रात यंदा मीनाक्षी ज्युनियर कॉलेज आणि स्कॉलर्स हब अकॅडमीने अभिमानास्पद कामगिरी करत 12वी परीक्षेच्या निकालात यशाचा नवा इतिहास घडवलाय. DR नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट अंतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थेने विज्ञान आणि कॉमर्स शाखेत तब्बल 100% निकाल लावत खानापूर तालुक्यात आपला वेगळा ठसा उमटविलाय. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाला शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने हे यश अधिक उज्ज्वल ठरलंय. कॉमर्स शाखेत सुहानी थोरात हिने 88.17% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावत कॉलेजच्या यशात मानाचा तुरा रोवलाय. श्रेया निकम हिने 84% गुणांसह द्वितीय, सेजल गायकवाड हिने 83.50% गुणांसह तृतीय, तर कमलेश सिरवी याने 81.67% गुणांसह चौथा क्रमांक मिळवत गुणवत्तेची परंपरा कायम राखली. सायन्स शाखेत समृद्धी कवडे हिने 77.33% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत यशाची पताका फडकावली. आदित्य बुरंगले याने 74.33% गुणांसह द्वितीय, तर वेदांतिका मुळीक हिने 73.17% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावत कॉलेजच्या यशामध्ये भर घातली. या उल्लेखनीय यशानंतर संपूर्ण संस्थेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून विद्यार्थ्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. संस्थेचे अध्यक्ष अमृतराव नाईक निंबाळकर, सचिवा मीनाक्षी नाईक निंबाळकर, प्राचार्य सचिन गायकवाड, कॉलेज कोऑर्डिनेटर निलेश भोसले, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिलेत. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचं असं मोलाचं सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले अशी भावना संस्थेच्या व्यवस्थापनाने व्यक्त केली. भविष्यातही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत त्यांच्या स्वप्नांना यशाची नवी दिशा देण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केलाय. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.